नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पाऊस वाचवा, शेतकरी वाचवा, खानापूर वाचवा या घोषणांनी आज मंगळवारी बेळगाव परिसर दणाणून गेला होता. कारण महादाई नदी वळवण्याच्या प्रकल्पाविरोधात हजारोंच्या संख्येने पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी मोर्चा काढला. खानापूर तालुक्यातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होणार असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल असा इशारा आंदोलकांनी दिला. 700 चौरस किलोमीटर जंगलावर आधारित महादाई खोरे म्हणजे खानापूरसाठी पावसाचं मुख्य स्रोत आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे दक्षिण चेरापुंजी ओळख गमावण्याचा धोका निर्माण झालाय. सदर मोर्चा सरदार ग्राउंड पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी मृत्युंजय महास्वामीजी, शिवाजी कागणीकर, किरण गावडे, कॅप्टन नितीन ढोंड, राजकुमार टोपण्णावर, नगरसेवक रवी साळुंखे, मनोहर हलगेकर, सुजित मुळगुन, अॅडव्होकेट एन.आर. लातूर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, सरिता पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी उत्तर बेळगावचे आमदार आसिफ सेठ यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे प्रकल्प मागे घेण्याची मागणी केली. ही लढाई केवळ पाण्याची नाही तर संपूर्ण पर्यावरण आणि भविष्य वाचवण्यासाठी आहे असं मत आंदोलकांनी व्यक्त केलं. बेळगावातील केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचा 15वा दीक्षांत समारंभ आज मंगळवारी JNMC कॅम्पसच्या केएलई शताब्दी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उत्साहात संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा हे होते. त्यांच्यासोबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केएलई सोसायटीचे अध्यक्ष व कुलपती डॉक्टर प्रभाकर कोरे हे होते. सवदत्ती यल्लमा मंदिर क्षेत्राच्या विकासासाठी रुपये 108 कोटींच्या मंजूर निधीचे संपूर्ण श्रेय घेण्याचा प्रयत्न खासदार जगदीश शेट्टर करत असल्याची तीव्र टीका मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे. मंगळवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की शेट्टर यांनी एक पत्र लिहिलं म्हणजे लगेच निधी मिळतो का? यामागे राज्य सरकार आणि मंत्री HK पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. एकट्याचं श्रेय घेणं हे योग्य नाही. यावेळी IPLवर बोलताना त्यांनी RCBला शुभेच्छाही दिल्या. RCB यावेळी नक्कीच चषक जिंकेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. खानापूर तालुक्यातील ममसापूर गावामध्ये पीटी शीट तयार करून देण्यासाठी 4,500 रुपयांची लाच घेणाऱ्या सर्वेअर विनोद संबन्नी यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. सदाशिव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्त SP हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली DSP भरत रेड्डी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये लोकायुक्त अधिकारी संगमेश होसमनी, रविकुमार धर्मची आणि इतर पोलीस अधिकारी सहभागी होते. ही कारवाई भ्रष्टाचाराविरोधातील कठोर पाऊल म्हणून पाहिली जात आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य स्थायी समितीची बैठक आज मंगळवारी स्थायी समिती सभागृहात शांततेत पार पडली. यावेळी 29 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले व त्यास मंजुरी देण्यात आली. सद्यस्थितीत स्थायी समित्यांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे समिती बैठका सुसाट गतीने घेतल्या जात आहेत. या अंतर्गत आरोग्य स्थायी समितीची ही बैठक देखील महत्वाची ठरली. यापूर्वी लेखास्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या गोंधळामुळे ती अधिवेशनच तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बैठकीत विविध आरोग्यविषयक प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. नगरसेवकांनी आपल्याला प्रभागातील समस्यांकडे लक्ष वेधून घेतले. अधिकारी वर्गाने नोंद घेऊन आवश्यक उपाययोजना त्वरित करण्याचे आश्वासन दिले. महापालिकेतील विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा आमदार आसिफ सेठ यांच्याकडे सुपूर्द केलाय. डोनी यांनी मागील 2 वर्षांपेक्षा अधिक काळ या पदाची जबाबदारी पार पाडली होती, जे सहसा 1 वर्षाच्या कालावधीसाठी असते. राजीनाम्यानंतर महापालिकेत नवीन विरोधी गटनेते कोण होणार यावर चर्चेला जोर चढला आहे. सत्ताधारी गटामध्ये अलीकडेच गिरीश धोंगडी यांच्या जागी अॅडव्होकेट हनुमंत कोंगाळी यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर विरोधी गटातही नव्या चेहऱ्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. नवीन गटनेते पदासाठी नगरसेवक रियाज किल्लेदार, रवी साळुंखे आणि सोहेल संगोळी ही नावे चर्चेत आहेत. लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून या निवडीमुळे विरोधी गटाची आगामी रणनीती आणि नेतृत्वाची दिशा ठरणार आहे.
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी काल सोमवारी हनुमंतनगर, नविल तीर्थ आणि विनायकनगर उद्यानामध्ये विकास कामांना सुरुवात केली. हनुमंतनगर उद्यानात छोटे फूड स्टॉल्स, गझिबो तसेच पॅरगोलास यांची उभारणी सुरू केली आहे, जेणेकरून बागेच्या सौंदर्यात भर पडेल. नविल तीर्थ पार्कमध्ये झाडाभोवती कट्टा व कंपाऊंड वॉल सुधारण्यात येत आहे. विनायकनगर पार्कमध्ये कट्टे व बागकाम सुधारले जाणार आहे. आमदार सेठ म्हणाले की उद्यान ही केवळ सौंदर्याची नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांसाठी आवश्यक असलेली सार्वजनिक जागा आहे. या विकास कामांमधून लघु विक्रेत्यांनाही सन्मानाने काम करण्याची संधी लाभणार आहे. कार्यक्रमावेळी स्थानिक नेते, नागरी अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युनियन बँक ऑफ इंडिया बेळगाव विभागीय कार्यालयातर्फे 25वी अर्धवार्षिक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी नगर राजभाषा कार्यान्वयन समिती म्हणजेच बँक व विमा भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाचे उपसंचालक अनिर्बाण कुमार विश्वास यांनी सांगितले की कार्यालयीन कामकाजात तसेच संपर्क भाषेच्या रूपात हिंदीचा वाढता वापर समाजातील सर्व स्तरातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो. ते बैठकीत कंठस्थ 2.0 आणि भाषिणी सॉफ्टवेअरच्या वापराबाबत माहिती देत हिंदी व प्रादेशिक भाषांमधून ग्राहकांशी प्रभावी संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. LICचे विभागीय प्रबंधक D. शशिकुमार यांनी राजभाषा हिंदीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. युनियन बँकेचे उपप्रादेशिक प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट राजभाषा कार्यान्वयनाबद्दल पुरस्कार देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पुरस्कार युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, भारतीय जीवन विमा महामंडळ व बँक ऑफ इंडिया यांना मिळाले. द्वितीय व तृतीय पुरस्कार भारतीय स्टेट बँक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, इंडियन ओव्हरसीज बँक, न्यू इंडिया ॲश्युरन्स व बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्रदान करण्यात आले. बेळगाव रिसालदार गल्ली येथे गेल्या अनेक महिन्यापासून महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची पाईप फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे सदर पाण्याची पाईप ही गटारीतून बाहेर आलेली आहे. त्यामुळे गटारातील पाणी पाण्याच्या पाईपमध्ये आणि पिण्याचं पाणी गटारीमध्ये प्रचंड प्रमाणात गळती लागल्यानं सतत वाहत आहे. याची कल्पना येथील नागरिक आणि व्यावसायिकांनी महानगरपालिकेला वारंवार कळवून देखील याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या परिसरात कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असून परिसरात दुर्गंधीचं वातावरण पसरलं आहे. या ठिकाणी बेळगाव वन तसेच इतर सरकारी कार्यालये असल्यामुळे अनेक नेते आणि उच्चभ्रू लोकांची नेहमीच वर्दळ असते. आधीच रिसालदार गल्लीतील रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याची वेळीच दखल घेऊन येथील समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संजीवनी फाउंडेशनने संजीवनी विद्या आधार या उपक्रमांतर्गत ढोणेवाडी निपाणी येथील 10वीत 620 गुण मिळवणाऱ्या अश्विनी पुजारी हिला दत्तक घेतले आहे. अश्विनीचे IIT इंजिनियर होण्याचे स्वप्न असून आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून संस्थेने तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे. मदन बामणे यांनी अध्यक्षीय समारोप करताना अश्विनीला मेंगळूरच्या अल्वाज प्री युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला असून तिची फीज, वसतिगृह आणि जेवणाचा खर्च संजीवनी पेलणार आहे असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या आदर्श नगर येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्या हस्ते अश्विनीचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी अश्विनीच्या यशाबद्दल कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर सविता देगिनाळ, पदाधिकारी, शिक्षिका आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अश्विनीने फाउंडेशन प्रति कृतज्ञता व्यक्त करत ध्येय गाठेपर्यंत थांबणार नाही असे ठामपणे सांगितले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहापूर बॅरिस्टर नाथपै चौक ते खासबाग बसवेश्वर चौक दरम्यान उभारण्यात आलेले बाजारगाळे सध्या उपेक्षित अवस्थेत धूळ खात आहेत. तब्बल 6,59,00,000 रुपयांच्या खर्चाने उभारलेली ही सुविधा अद्याप नागरिकांच्या उपयोगात आलेली नाही.
136 भाजी विक्रेत्यांसाठी बांधलेल्या गाळ्यांचे वाटपही अद्याप झालेले नाही आणि याचे उद्घाटन सुद्धा झालेले नाही। परिणामी हा परिसर सध्या धोबी घाट सदृश दिसतो, कारण काही नागरिक येथे कपडे सुकवत असल्याचं दृश्य पाहायला मिळतं। रात्रीच्या वेळे येथे मद्यपींचा वावर, अस्वच्छता आणि सुरक्षेचा अभाव जाणवतो। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त होत आहे। महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वापरात येण्याऐवजी बेवार स्थितीत पडून असून कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे, अशी जोरदार टीका होत आहे। नागरिक आणि स्थानिक नेते मंडळींनी संबंधित यंत्रणेला तातडीने हस्तक्षेप करून बाजार सुरू करण्याची मागणी केली आहे। बेळगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात जिल्हा न्यायालयाने 5 आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। यामध्ये 3 प्रौढ आरोपींना हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहात तर 2 अल्पवयीन आरोपींना रिमांड होममध्ये पाठवण्यात आले। आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलीस तपासानुसार आरोपींपैकी एका युवकाने पीडित मुलीशी मैत्री करून तिला फसवून निर्जन ठिकाणी नेले, जिथे तिच्यावर अत्याचार झाला। या घटनेचे चित्रीकरण करून पीडितेला धमकावण्यात आले होते। या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चच्या आजच्या 15व्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांचे आज बेळगाव विमानतळावर आगमन होताच त्यांचे खासदार जगदीश शेट्टर यांनी स्वागत केले। यावेळी माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील, बेळगाव महानगर भाजप अध्यक्षा गीता सुतार तसेच खासदार इरण्णा कडाडी, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजापूर जिल्ह्यातील मणगुळी येथील कॅनरा बँकेच्या शाखेतून तब्बल 59 किलो सोने चोरी गेल्याची मोठी घटना काल सोमवारी रात्री उघडकीस आली आहे। ही चोरी राज्यातील अलीकडील काळातील सर्वात मोठ्या बँक चोरींपैकी एक मानली जात आहे। चोरट्यांनी बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेले सोने आणि काही रोकड चोरी केली आहे। हे सोने ग्राहकांनी गहाण ठेवलेले होते आणि बँकेमार्फत कर्जासाठी जमा करण्यात आलं होतं, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली। घटनेचा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा बँकेचा शिपाई रोजच्या कामानिमित्त ऑफिस स्वच्छतेसाठी आला। त्यावेळी त्याने शटरचं कुलूप तोडलं गेलेलं पाहिलं आणि तातडीने पोलिसांना कळवण्यात आलं। या घटनेनंतर 8 विशेष पोलीस पथकांची स्थापना करून तपासाला वेग देण्यात आलाय। सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची चौकशी आणि फॉरेन्सिक तपास सुरू आहे। ही चोरी कोणत्या गँगने केली? बँकेच्या आतून कोणती माहिती चोरट्यांना मिळाली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी तपास निर्णायक टप्प्यात आहे। कनगला औद्योगिक संघटनेच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे होते। औद्योगिक क्षेत्रातील समस्या, पायाभूत सुविधा, परवाने, वीज व पाणी पुरवठा तसेच कामगारांच्या सुरक्षेविषयी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी कनगला औद्योगिक संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी मांडत आवश्यक सुधारणा व सहकार्याची मागणी केली। बैठकीला बेळगाव जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी व औद्योगिक संघटनेचे प्रमुख सदस्य उपस्थित होते। जैन समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि त्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यस्तरीय जैन समाज समावेश 8 जून रोजी बेळगाव जिल्ह्यातील ऐनापूर येथे आयोजित करण्यात आला आहे। हा समावेश समाज एकत्र येण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे। या कार्यक्रमासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातून 10 ते 15 जैन मुनी महाराज उपस्थित राहणार असून कर्नाटकाचे राज्यपाल देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। जिल्हाभरातून तसेच राज्यभरातून जैन समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या समावेशाच्या माध्यमातून जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा, 200 कोटींचे विशेष बजेट, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी धोरणात्मक योजना यासारख्या मागण्या करण्यात येणार आहेत। सर्व धर्मीय प्रमुख नेते तसेच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना या समारंभासाठी निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती माजी आमदार संजय पाटील यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली।
4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कर्नाटक वीज वितरण महामंडळ हेस्कॉमकडून लाईनमन पदासाठी सुरू करण्यात आलेल्या 720 जागांच्या भरती प्रक्रियेला बेळगावात जिल्हा क्रीडांगणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 2 ते 4 जून दरम्यान ही निवड प्रक्रिया राबवली जात असून दररोज जवळपास 250 उमेदवारांची शारीरिक चाचण्या घेण्यात येत आहेत. या चाचण्यांमध्ये 100 मीटर धावणे, दोरी उड्या, गोळाफेक आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे वीज खांबावर चढणे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महिला उमेदवारांनीही वीज खांबावर चढून समान क्षमतेचे प्रदर्शन करत उपस्थितांची वाहवा मिळवली. भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण चाचण्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून टिपल्या जात आहेत. उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतरच त्यांना चाचणीसाठी संधी दिली जात आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेवर टेक्निकल डायरेक्टर जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन व नियंत्रण ठेवले जात आहे. त्यांच्यासोबत हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता प्रवीण चिकारडे, कार्यकारी अभियंता मनोहर सुतार, विनोद करूर, सहाय्यक कार्यकारी अभियंता एम शिंदे आणि प्रवीण कुमार सुखसारे हे वरिष्ठ अधिकारी सतत मैदानावर उपस्थित आहेत. कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे राष्ट्रीय महामार्ग 218 वर विजापूर बागलकोट मार्गावरील कुंपकड्डी क्रॉसजवळ संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून आंदोलन छेडले. गेल्या 2 दिवसात कांद्याचा दर मोठ्या प्रमाणात घसरलाय. त्यामुळे आर्थिक नियोजन बिघडल्याने कांदा लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे आम्हाला त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. पुणे येथे जूनच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या आशियाई आणि विश्व शरीर सौष्ठव स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी कर्नाटकाचा संघ उत्साहात रवाना झाला आहे. ही स्पर्धा इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन म्हणजेच IBBF मान्यताप्राप्त महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या संघामध्ये बेळगावातील 5 खेळाडूंचा समावेश असून विविध वजनी गटांमध्ये ते आपली ताकद आजमावणार आहेत. 70 किलो गटामध्ये व्यंकटेश किशोर ताशिलदार, 75 किलो मास्टर्स गटामध्ये प्रशांत खन्नूकर, 75 किलो गटामध्ये अफरोज ताशिलदार, 80 किलो गटामध्ये श्रीनिधी एजे आणि कुमार के, तर 85 किलो गटामध्ये VB किरण यांचा सहभाग आहे. याशिवाय मेन्स फिजिक्स स्पर्धेमध्ये राघवेंद्र सोमपूर आणि भरत उमेश हे खेळाडूही कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. संघासमवेत IBBF अध्यक्ष स्वामीनारायण, ज्येष्ठ शरीर सौष्ठवपटू प्रेमचंद डिग्रा आणि एशियन बॉडी बिल्डिंग संघटनेचे सचिव चेतन पठारे यांची उपस्थिती आहे, जी या खेळाडूंना मार्गदर्शन आणि प्रेरणा देणार आहे. कर्नाटक संघाची ही कामगिरी देशासाठी गौरवाचे कारण ठरणार असल्याचा विश्वास संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला. IPL 2025च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाला शुभेच्छा दिल्या. यावेळी कप आपलाच असं सांगत त्यांनी विराट कोहलीच्या दमदार फॉर्मकडे लक्ष वेधलं. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की विराट कोहली फॉर्ममध्ये आहे. यावेळी शतक ठोकेल आणि RCB फायनल जिंकेल असा मला विश्वास आहे. याचबरोबर त्यांनी हलक्या फुलक्या शैलीमध्ये म्हटलं की RCB जिंकली तर मुख्यमंत्र्यांना 1 दिवसाची सुट्टी जाहीर करण्याची विनंती करणार. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे RCB चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.